अथांग सागर, बाजूला वाळूवर खेळणारी छोटी छोटी मुलं, पाण्याच्या लाटा वाळूवर येऊन परत निघून जायच्या आणि ती मुलं पुन्हा हसरे चेहरे घेऊन पाण्यात जाऊ लागायची. पुन्हा एकदा पाण्याने त्यांच्याकडे धाव घेतली की मुलं आपल्या आईवडिलांकडे धावत कुशीत शिरायची. रमा हे सर्व दुरूनच पाहत होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद निर्माण होऊ लागला. सायंकाळची वेळ होती, त्यामुळे गर्दी थोडी वाढू लागली होती. तर रमा त्या गर्दीतही एकटीच होती. सूर्याच्या केशरी छटांनी सर्व आभाळ आपलंसं करून घेतलं होतं आणि त्या क्षणांना समुद्र आणखीनच खास बनवत होता. आणि रमा त्या क्षणात हरवली होती की तिच्या मोबाईलवर मेसेज येऊन धडकला. तिने घाईघाईने मोबाईल हातात धरला आणि मेसेज ओपन करून बघू लागली. सॉरी, मला माहीत आहे तुला वाट पाहायला आवडत नाही, पण मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय गं. अर्ध्या तासात नक्की पोहोचणार आहे बघ मी. वाट बघ हां, मी येतोय लवकरच. रमाने मेसेज वाचून फोन बाजूला ठेवला. आतापर्यंत तिच्या चेहऱ्यावर जो आनंद जाणवत होता तो कुठेतरी दूर पळून गेला आणि माथ्यावर चिंतेच्या रेषा झळकू लागल्या. तिचे डोळे इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले, पण तिला हवं ते सापडत नव्हतं. वेळ जात होता नि गर्दी कमी होऊ लागली. वाऱ्याच्या थंड स्पर्शात देखील तिला घाम फुटत होता आणि आता तिचे डोळे फक्त त्याच्या येण्याकडे होते. तो तर काही येत नव्हता, पण एकटीच बसून असल्याने तिच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी धाव घ्यायला सुरुवात केली होती. तिला बीपीचा त्रास असल्याने चेहरा घामाघूम झाला होता. तिला काहीच अस्वस्थ वाटू लागलं होतं. तिने पर्समधला रुमाल काढत चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला आणि घाम पुसताच तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आता कुठेतरी दूर पळालं आणि ती धावतच त्याच्याकडे गेली. तिला त्याला मिठी मारावीशी वाटत होती, पण तिने स्वतःला रोखून धरलं. तो तिच्यासमोर होता, उंच, रंगाने सावळा आणि चेहऱ्यावर स्मित. कधीच तो तिच्याकडे पाहत होता आणि त्याला पाहून तिचाही चेहरा क्षणात फुलला. त्याला मिठी मारायचं आहे हे लक्षात येत होतं, पण तिला सर्वांसमोर हे नको होतं हेही जाणवत होतं आणि तो तिला बोलतं करायला लागला. मॅडम, आता असंच बघत राहणार आहात का? बॅगेचं ओझं खांद्यावर वाहून खांदा दुखू लागला आहे. बॅग जरा घ्यावी माझी. तर पाहत बसली आहेस. ती तिला शांत चित्ताने पाहत होती आणि त्याच्या शब्दाने ती भानावर आली. तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि जोराने बॅग खेचत ती समोर जाऊ लागली. तर तो एकही शब्द न बोलता तिच्या मागे चालू लागला. काही क्षणात ते हॉटेलवर पोहोचले. रिसेप्शनवर त्यांच्याबद्दल माहिती विचारण्यात आली आणि दोघेही आपल्या रूममध्ये दाखल झाले. आतून दार लावत नाहीच की तिने बॅग बेडवर फेकून त्याला घट्ट मिठी मारली. मिठी इतकी घट्ट होती की त्याला काय करू नि काय नको असं झालं. त्याला तिचं असं वागणं अपेक्षित नव्हतं, तरीही त्याने तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिला जवळ करत आपले हात घट्ट केले. काही वेळ ती तशीच आहे हे पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी आहेस ना तू. मला फ्रेश होऊ द्यायचं तर चिपकून बसली आहेस का? घामाचा वास येतोय का बघ जरा. आतापर्यंत शांत असलेली ती अचानक ओरडत म्हणाली, तू ना खूप खडूस आहेस. माझ्या भावनांची तुला काही कदरच नाही. जा, मी नाही बोलणार तुझ्याशी. बाजूला पडून असलेला टॉवेल तिने त्याच्या चेहऱ्यावर फेकून मारला. तोही आपली बॅग खाली ठेवून लगेच फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये पोहोचला. तो आतमध्ये गेला तशी रमा आपलं सामान बाहेर काढू लागली. ती येताच फ्रेश झाली होती, त्यामुळे तिने त्याचं सर्व सामान बाजूला ठेवलं. काही वेळातच तो बाहेर आला. ओल्या झालेल्या केसांना त्याने जाणूनच हलवले आणि थोडंसं पाणी तिच्या चेहऱ्यावर पडताच ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. त्याने कपडे चेंज केले आणि आरशात बघत होता की ती म्हणाली, रोहन, किती नटणार आहेस. तुला इथे काही मुली पटवायच्या नाही आहेत.
मला जाम भूक लागली आहे. तुझी वाट पाहत बसली होती ना म्हणून. चल लवकर. त्यानेही आपलं लगेच सामान आवरलं आणि जेवायला बाहेर गेले. त्याने खायचं ऑर्डर केलं तेव्हाही रमा फक्त त्याच्याकडे पाहत होती. रोहनला हे सर्व जाणवत होतं, पण तो तिच्याची नजर मिळवू शकत नव्हता. रोहनला जे जे आवडत होतं ते सर्व रमाने मागून घेतलं होतं आणि रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. काही वेळात दोघांचं जेवण झालं आणि ते परत रूमवर पोहोचले. दोघेही जेवण करून रूमवर परतले होते. दिवसभराच्या प्रवासाने त्यांना थकवा जाणवत होता, त्यामुळे कपडे चेंज करून लगेच बेडवर पडले. रोहन आपल्या स्वभावाप्रमाणे खूप काही बोलत होता, तर रमा नेहमीप्रमाणे शांत होती. तशी त्याच्याजवळ ती फार बोलत असे, पण आज तो समोर असताना तिने शांत राहणं पसंत केलं होतं. त्यानेही तिला बोलायची विनंती केली, पण ती एकही शब्द बोलली नव्हती. बोलता बोलता रात्र सरू लागली, तरीही दोघी गप्पा मारण्यात हरवले होते. रात्रीचे सुमारे 1:30 वाजले होते. रोहन थकल्याने त्याला झोप लागत होती, म्हणून तो अंगावर चादर घेऊन बेडवर पडला. पण रमा त्याच्याकडे पाहत होती, पण त्याची तिरकस नजर तिची वाट सोडत नव्हती. कितीतरी वेळची शांत असलेली रमा रोहनच्या बाजूने सरकली आणि त्याला घट्ट मिठी मारली. हे सर्व बघून तो लगेच गालात हसला. त्याचं ते हसणं तिने अगदीच नजरेत सामावून घेतलं. पाहता पाहता दोघांच्याही नजरा एकमेकांची येऊन भेटल्या आणि हृदयात धडधड वाढू लागली. शरीरामध्ये फार फरक नव्हता, पण ओठ मात्र एकमेकांसाठी अतृप्त झाले होते. रमा त्याच्या अधिक जवळ गेली होती, तर रोहन देखील आता तिच्या जवळ आला होता. त्याला इतकं जवळ येताना पाहून तिने आपले डोळे घट्ट मिटले. रोहनच्या हे लक्षात आलं आणि त्याने ओठांवर चुंबन देण्याऐवजी कपाळावर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली. त्याच्या अशा वागण्याने ती थोडीशी हिरमुसली आणि क्षणभर आनंदही झाला. तो आपला फायदा घेणार नाही या गोष्टीचा आनंद, तर त्याला आपण नको की काय असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला आणि तिला स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटलं. म्हणूनच ती विरुद्ध दिशेने तोंड करून झोपू लागली. तिचं ते वागणं त्यांच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही आणि त्याने स्वतःहून तिला घट्ट मिठी मारली. त्यानिमित्त थोड्या वेळापूर्वीचा रुसवा तिने एका क्षणात नाहीसा केला आणि तीही त्याच्या कुशीत जाऊन शिरली. रात्र सरत होती. रोहन तिला मिठीत घेऊन झोपला होता, तर रमाला काही झोप येईना. तिच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी धाव घेतली होती, अशी धाव जी तिला बुचकळ्यात पाडत होती, काही क्षणात आनंदही देत होती. विचारात असतानाच तिने आपली मान त्याच्याकडे वळवली आणि मोरपिसारा फुलवावा तसा आपला हात तिने त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला. तिचं संपूर्ण लक्ष फक्त त्याच्या निरागस चेहऱ्याकडे होतं. तिला त्याच्या चेहऱ्यावर न संपणारा आनंद दिसू लागला आणि ती आणखीनच त्याच्यात बुडू लागली. स्पर्श म्हणजे नक्की तरी काय, आनंद की यातना? स्पर्श म्हणजे नक्की तरी काय, मोरासारखा पिसारा काढून थुईथुई नाचणं की एकांतात स्वतःला त्रास करून घेणं? स्पर्श म्हणजे नक्की तरी काय, असं तिचं मन तिला विचारू लागलं. स्वाभाविकच त्याला काही कारणे होती, ज्या कारणाने रमाला शांत नाही तर खूप शांत केलं होतं. वय 21 वर्ष, फुलपाखरासारखी स्वैरभैर उडणारी रमा BScच्या अंतिम वर्षाला होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक संपन्न कुटुंब. रमा लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली, त्यामुळे ती केव्हाच एकटी पडली होती. पण वडिलांनी मात्र दुसरं लग्न करून स्वतःचा एकटेपणा दूर केला. ती त्यांना इथे नकोशी झाली होती की अगदी तिचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच तिच्या लग्नाचा बेत आखला होता. पण तिने कसं बस आपलं शिक्षण पूर्ण केलं. शेवटी संपूर्ण कुटुंबासमोर हार मानून तिने लग्नाला होकार भरला. वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा तिला संसार हा शब्द कळत नव्हता, त्या वयातील संसार करायला सुरुवात केली आणि मनात होती एक माफक अपेक्षा,
जे वडिलांनी प्रेम दिलं नाही ते कमीत कमी जोडीदाराने तरी द्यावं. लग्नाचे विधी-विधान पूर्ण झाली आणि रमा नावाचं ओझं वडिलांच्या आयुष्यातून कायमचं नाहीसं झालं. तिलाही त्या दिवशी रडावंसं वाटलं नव्हतं. तिने एकदा त्यांच्या डोळ्यात झाकून बघितलं. त्यात तिची जागा कुठेच नव्हती. ते दिसताच तिने आपल्या अश्रूंना आपल्या डोळ्यातच कैद केलं आणि इतरांना वाईट वाटू नये म्हणून त्यांचे चरण स्पर्श करून ती नव्या आयुष्याला निघाली. असं आयुष्य ज्यात जोडीदार तर अनोळखी होता, पण तीही नैराश्याने ग्रासली होती आणि मनात आशा होती की त्याने तिला तन मनापासून फुलवण्याची. रमाच्या आयुष्यात आता श्याम आला. तो इंजिनियर होता, शिवाय घरच्यांच्या स्टेटसला जुळणारा होता, म्हणून सर्व फारच आनंदी होते. तर रमा त्या नवीन वातावरणात स्वतःला कसं तरी सांभाळून घेत होती. त्यांच्या व्यतिरिक्त घरात सासू सासरे होते. सासू म्हणजे कडक व्यक्तिमत्व, जिला चुका मान्य नव्हत्या आणि बोल ऐकवण्यास ती माघार घेणार नव्हती. लग्नाचं आटोपल्यावर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघाले आणि रमा आपल्या कामात दिवसभर व्यस्त होती. घरी जास्त लोक असल्याने तिला सकाळपासून कामात फुरसत मिळाली नव्हती. तर स्वयंपाक, धुणी भांडी आवरता आवरता तिला सायंकाळचे 7 वाजले होते. तिचं विश्व म्हणजे चाळीतलं एक छोटंसं घर, जिथे 4 लोक कसे तरी दाटीवाटीने राहत होते. सायंकाळ झाली आणि घरातले सर्व लोक कुठेतरी बाहेर जाऊ लागले. तिला घरात नक्की काय चाललंय हेच कळत नव्हतं. पण त्या सर्वांना प्रश्न विचारण्याची हिंमत तिने काही केली नाही. तर नवऱ्याने आज फक्त दोघांचा स्वयंपाक बनवायला सांगितला होता. ती रात्रीचा स्वयंपाक बनवण्यात व्यस्त झाली होती आणि घर देखील रिकामं झालं होतं. नवरा तिच्या मागे घिरट्या घालू लागला. तिला त्याचं नक्की काय चाललं आहे हेच कळत नव्हतं. तरीही तिने आपलं पूर्ण मन कामात लावलं होतं. इतकं असतानाही त्याचं किचनमध्ये येणं काही बंद झालं नव्हतं. तासाभराने स्वयंपाक झाला आणि तिने त्याला जेवायलाच बोलावून घेतले. त्यानेही क्षणाचा विलंब न करता प्रस्थान केले. जेवण करतानाही त्याची नजर तिच्यापासून हटली नव्हती. तो तिला बघून स्मित करीत होता, तर ती जेवण करण्यात स्वतःच मन लावून घेत होती. त्याचं तिच्याकडे असं बघणं तिला कदाचित आवडलं नव्हतं. प्रयत्न करूनही ती स्वतःला शांत करू शकली नव्हती. काही वेळात तिचं जेवण आटोपलं आणि ती किचनमधलं काम आवरून TV पाहायला बसली. अगदी 5 मिनिटं झाली असतील, श्याम तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तिच्या हातात असणारा TVचा रिमोट आपल्या हातात घेत त्याने TV बंद केली आणि पुढच्या क्षणी तिचा हात पकडत तो तिला बेडवर घेऊन गेला. तिला त्याचं नक्की काय चाललंय हेच कळत नव्हतं. ती त्याला काही विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला, रमा, तुला माहिती आहे लग्नाच्या पहिल्या रात्री काय होतंय? तिला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे तिने नकारार्थी मान हलवली. त्याला तिचा राग आला होता, पण आपला राग व्यक्त न करता त्याने मोबाईलवर एक चित्रफीत लावली. मोबाईलमधून कसले तरी आवाज येत होते. रमाला हे सर्व पाहणं नकोसं झालं. तर श्याम इकडे मनातून भरला होता. तिने त्या चित्रपट स्थितीवरून मान हटवली आणि बाजूला सरकली आणि श्यामला तिचं हे तसं वागणं अपमान वाटलं आणि एखादा शिकाऱ्यासारखा तो तिच्या शरीरावर येऊन पडला. तिला काही बोलायची संधीच नव्हती. एखादा व्यक्ती खूप दिवस उपाशी असल्यावर जेव्हा त्याला जेवण मिळतं आणि तो जेवणावर तुटून पडतो, तशीच श्यामची अवस्था झाली होती. त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि त्याने अधाशापणाने रमा आणि त्याच्या वाटेमध्ये येणारे सर्व संकट दूर केले. त्याचे मोठे मोठे डोळे तिच्या शरीराकडे रोखून बघत होते. डोळ्यात होती ती वासना आणि आता त्यासमोर त्याला काहीच दिसणार नव्हतं. रमाच्या चेहऱ्यावर असलेलं भय देखील त्याला दिसलं नव्हतं आणि तो एखाद्या भुकेल्या जनावराप्रमाणे तिच्यावर तुटून पडला. झाले. त्याला आपला पहिला स्पर्श खास बनवायचा असल्याने तो तिच्याशी अगदी कठोरपणे वागत होता आणि पहिला स्पर्श होताच तिच्या शरीराला पहिला घाव बसला. तिला खूप ओरडावंसं वाटलं,
पण तो अधिकार देखील त्याने तिला दिला नव्हता. तिच्या तोंडावर आपले हात मजबूतीने ठेवत तो तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. तर रमाच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला होता, ज्याकडे श्यामसारख्या पुरुषाची नजर जाणं कठीणच होतं. पुढचा भाग 1-2 दिवसांनी प्रसारित करीन. तोपर्यंत धन्यवाद. आजची कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.